होट्टल हे प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे। नांदेड शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर हे गाव कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून आहे। या गावात कल्याणी चालुक्य काळातील 3 शिलालेख उपलब्ध झाले आहेत। येथील मंदिर वैभवामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। आज आपण आलेलो आहोत देगलूर तालुक्यातील सुप्रसिद्ध असे होट्टल या महादेव शिव मंदिरात, ज्या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून अत्यंत भावनेने आणि कर्मनिष्ठेने सेवा करणारे इथली महापुजारी आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या मंदिराबद्दल, इथील परिसराबद्दल आणि याच्या महात्म्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्यावी। देगलूर जिल्हा नांदेड देगलूर तालुक्यामध्ये होट्टल गाव इथे सिद्धेश्वर मंदिर आणि पार्वती, बाजूला पार्वती आहे। हे सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणतात त्याला, आणि बाजूला परमेश्वर आहे आणि समोर पूर्वेला सोमेश्वर मंदिर आहे। एकूण हे 4 मंदिर हेमाडपंथी मंदिर आहेत, पहिलेचे चालुक्य काळातले मंदिर आहेत। याचे उत्खनन पूर्ण, शासन पूर्ण, ह्याचे काम पूर्ण, हे 4 मंदिराचे आणि काम केला ते पूर्ण। आता आम्हाला एक सांगा, हे जे मंदिर आहे या मंदिरात वार्षिक उत्सव कधी भरतो? वार्षिक उत्सव पाडा झाला की राहते। आता 2 वर्ष झालं नाही। अच्छा, आता गेल्या वर्षी झालं नाही समजा। ओके। कोरोनाच्या आधी 2 वर्ष झाले आणि कोरोना झाल्यावर एक बार झाले पुन्हा। आता गेल्या वर्षी नाही, या वर्षी नाही। अजून पाडा झाल्यानंतर काय अजून नाही करत। अजून सरकारने याला जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर। भारतामध्ये जे काही मोजके ज्याला हेरिटेज म्हणतो आपण, म्हणजे खूप पुरातन गोष्टी असतात, त्याला जतन करण्यासाठी एक यादी असते। त्या यादीमध्ये आपल्या या मंदिराचं नाव आहे। तर त्या हिशोबाने या मंदिरामध्ये नेमकं काय काय काम झालंय, काय काय होणार आहे, अशी काही कल्पना आहे का तुम्हाला? काम काय अजून भरपूर आहेत काम। काही काम झाले समजा, आता याला नंबरिंग करून रिपेअर पूर्ण हे मंदिराचे काम झाले। ओके। सिद्धेश्वर आणि बाजूचे पार्वती मंदिरचे कामांना पूर्ण पडलेलं होतं, त्याचं बी काम पूर्ण हे झालं समजा, नंबरिंग करून। आता सोमेश्वरचं काम आहे, परमेश्वरचं काम आहे। हे 2 मंदिराचे काम राहिलेत अजून पार्वतीचं थोडं आहे काम अजून। आता ते होईल काम, आता समजा ते काहीतरी आता मंजूर झाले म्हणतात। आता जसं आपण बघू शकतो की या मंदिरांच्या भिंतीवर वेगवेगळे असे नंबरिंग टाकलेले आहेत। हे नंबर म्हणजे काय की ह्या सगळ्या गोष्टींना त्यांची त्याला रिपेअर करण्याची गरज आहे का, कोणत्या अवस्थेत आहे? या झाडं मुळा बसली होती मंदिरामध्ये। अच्छा, झाडं वरती पण गेली होती। ओके। म्हणून याला नंबरिंग करून पुन्हा परत 1 किलोमीटर दूर नेऊन परत नंबर शिरीन दगड आणून पुन्हा रचना केली याची। ओके। जसं आहे तसं अजून नंबर, म्हणजे ज्याला म्हणतो आपण जीर्णोद्धार, जीर्णोद्धार केले। या मंदिराचा ज्या प्रकारे आता जीर्णोद्धार चालू आहे की त्याचं ऐतिहासिक वारसा पण टिकला पाहिजे आणि त्याचं महात्म्य पण कमी होता कामा नये। या सगळ्या व्यवस्था सरकारमार्फत केल्या जात आहेत आणि लवकरच आपल्याला हे मंदिर अत्यंत चांगल्या स्थितीत आणि पहिल्यासारखं सुंदर दिसेल, यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत। तुमचं नाव सांगा एकदा याच्यावर? हवाप्पा मठपती, राहणार होट्टल, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। या गावात होट्टल गावामध्ये या देवाची सेवा चालू आहे आपली। असे आमचे आजोबा करत होते पहिले। ओके। त्यांच्या मागे मागे आम्ही चालू केलं समजा पूजा। सकाळी पहाटे 5ला आरती आहे, संध्याकाळी 6ला आरती आहे, 2 वेळेस पूजा आहे आणि दिवसभर आम्ही इथंच राहतात। आम्ही पूजा हे करत राहतात काम करत राहतात। झाड लोक पूजा आहे तरीच दोन्ही मंदिर, पार्वती आणि सिद्धेश्वर। धन्यवाद।
सोमेश्वर मंदिराच्या सोबतालच्या परिसरामध्ये इथं एक पार्वती मंदिर आहे, ज्या ठिकाणी मनोभावे सेवा करणाऱ्या तिथील पुजारी मंडळी, तिथील गावकरी या महिला आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की हे मंदिर कशाचं आहे, इथे कशी पूजा केली जाते, तुम्ही दिवस म्हणजे पूर्ण नित्यक्रम काय आहे, तर तुम्ही थोडी याची माहिती द्यावी. पहिलं झाकला गेलं होतं म्हणजे. अच्छा. पहिले झाकून होतं, देव आहे म्हणून माहित नव्हतं. ओके. नंतर रिपेअर करता सापडलं, रिपेअर करता. म्हणजे इथे काय माती होती का माती झाडे झुडपेचक होते याच्यावर. अच्छा. मंदिरावर उत्खनन केल्यानंतर हे मंदिर आहे, रिपेअर करता सापडलं. ते सापडल्यानं पेपरला देऊन पूजा चालू केली. आता हे शिवलिंगच दिसतंय ते. अच्छा. म्हणजे मी पहिल्यांदा ऐकतो की पार्वतीचं. ऐकायचं तुम्ही पहिल्यांदा हे काही नव्हतं, मंदिर किल्ले काही नव्हतं, बुजून टाकली होती, वरी माती होती. मग सरकारानं सगळं हे मंदिर बांधून काढले, घरच्या फिरच्या सगळं केले. आणि आम्ही इथं राहणार. इथून इकडे होतं, इथून इकडे होतं, काहीच नव्हतं. नवीन दगड आहे ते पुरा. अच्छा अच्छा. नवीन समजा जीर्णोद्धार झालं हे सगळं. ते फक्त मूर्ती अगोदरची आहे, खालची फरशी अगोदरची आहे. ते असं सापडलं होतं बघा साहेब. रिपेअर केल्यावर ते लेकरं काय केले, उचलले मध्ये पडलाले, मग ते कुठं ते पायावर पडल्यानं टाकून दिले. देवाचंच होतं, इथंच सापडलं होतं बांधकाम करताना. आता मी आधी सगळं बसणार. नंदी नाही तर. अच्छा. नंदी कुठेतरी गेला म्हणजे हे झालं असेल का खाली आहे असं खाली असं, त्याच्या खाली असेल. काय नाही की नंदीच नाही आता. नंदी नाही काय नाही. इथं कशी पूजा कशी होते, दररोज आरती वगैरे पूजा होते? चारला आरती वगैरे इथं दोन होतात. अच्छा. हे पहिल्यापासून नमः पार्वती शिव बोलो हर 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 महादेव.
मंदिर परिसराची